महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणापैकी एक असलेले पोहरादेवी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखले जाते. अतिशय महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या या पोहरादेवीचा विकास मात्र अद्यापपर्यंत फारसा झाला नव्हता. मात्र अलीकडे या विकासाला मोठी गती मिळत आहे. संत सेवालाल महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी विकासापासून मात्र वंचित राहिली होती. आता त्या विकासाला गती मिळत आहे. संत सेवालाल महाराज यांची स्मृती आणि शिकवण जपण्यासाठी पोहरादेवी या ठिकाणी नगारा भवन उभारण्यात आले आहे. सध्या या नगारा भवनाचे निर्माण कार्य अंतिम टप्प्यात आहे. अंदाजे 2-3 महिन्यामध्ये हे कार्य पूर्ण होईल आणि हे नगारा भवन दर्शकांसाठी खुले होईल. या नगारा भवनामध्ये प्रामुख्याने बंजारा संस्कृती दर्शविण्यात आली आहे. नगारा भवनाचे स्वरूप विशाल आहे. बाजूच्या भिंतीवर जागोजागी संत सेवालाल महाराजांची वचने, त्यांचे उपदेश कोरून ठेवण्यात आले आहेत. संत सेवालाल महाराजांनी पर्यावरण जपण्याच्या संदर्भात, भूतदयेच्या संदर्भात मानवतावादी दृष्टिकोनातून दिलेली शिकवण इथे कोरून ठेवण्यात आलेली आहे. एकेकाळी भटका असलेला बंजारा समाज आज प्रगतीच्या पथावर आहे. या समाजाच्या नव्या पिढीला आपला इतिहास जाणून घेण्यासाठी हे नगारा भवन अतिशय महत्त्वाचे आहे. परमपूज्य संत सेवालाल महाराजांच्या समाधीचे कामसुद्धा अंतिम टप्प्यात आहे. हे सर्व बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पोहरादेवीचा चेहरामोहरा बदललेला असेल. महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची या ठिकाणी राहण्याची सुद्धा भविष्यात सोय होईल. बंजारांच्या या काशीचा काशी वाराणसी सारखाच विकास होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. संत सेवालाल महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी बंजारा समाजाचा सांस्कृतिक व सामाजिक वारसा जपणार आहे.